कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, मी कोण आहे तुझी? कोण आहे? आई। ताई, बाळाने चांगलंच बाळ सुधारले बर का? रुपाले, आपल्या बाळाची नजर काढत असतीस ना तू? हो मावशी, रोज काढते। खरंच बाळाचा कसा लळा लागलाय ना सगळ्यांना। आता ना आपण दवाखान्यात जायचं, लवकर लवकर टेस्ट द्यायची आणि घरी यायचं लगेच। मी सगळे तुझ्यासाठी तयार झालोय बरं का बाळा। सगळं जण त्याच्या वयाच्या झाले काय? त्याला काय कळतंय? आला होय तू? आलो नाही, चाललोय मी। तुमची चाळे का बघवा ना मला आता। भाऊजी, चाळे काय हो? अहो, मी कौतुक करतोय बाळाचं। करा तुम्ही तुमचं। पियो येते का? पियू, हे बघ, तुला थांबायचं असेल तर थांबा, तुला कोणी काय म्हणणार नाही। हा, थांब थांब, तू पण थांब यांच्यात। नाही, मी निघते। नाश्ता तरी करून जा। मला इथे नाश्ता नाही करायचा, आम्ही करू बाहेर। दादा, त्या सुजाला समजवायला पाहिजे बर का? काय चाललंय त्याचं? त्याला कोणी काहीच समजू शकत नाही, आणि जाऊ दे, त्याला काय करायचं ते करू दे। आता घरात आपल्या बाळ येत आहे ना, तर आपण सगळेजण त्याची काळजी घेऊयात, त्याच्याकडे लक्ष देऊयात। मग काय तर, फुकट आपल्या डोक्याला तरसच करून घ्यायचं नाही आपण। दादा वहिनी, मी पण येतो तुमच्या बरोबर, म्हणजे आम्ही पण येतो टेस्ट साठी। हा अहो भाऊजी, मी आता म्हणणारच होते तुम्हाला, तेवढ्यात तुम्ही म्हणालात। जा रुपाली, आवरून घे तुझं। हा, मी आवडते, तुम्ही घ्या बाळाला। हा, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो। चल विनय, जाऊन येऊ आपण। बरं आप्पे, मला एक जरा काम आहे, मी निघतो पुढं, तुम्ही या मागून। मग आम्ही तुला तिकडेच भेटतो। हा ठीक आहे, चाल। दादा, ते डॉक्युमेंट सगळे जे लिस्ट होती ते रेडी आहेत? हा, ते अरे झेरॉक्स काढायचे फक्त। हा का? मग मी काढतो तिकडं। हा, त्याचं थांब, मला स्टँडवर सोड, मी काढतो झेरॉक्स आणि येतो परत। बरं बरं बरं, चल चल। आई, बाळाला घे। बस। चल। काय केलं माझ्या सोनूला? भूक लागली। आई, मी दूध पाजू का? तुम्ही दूध आणता का? हो, घे की। ए आप्पे, यानी की मी पाहिजे काय म्हणे? हा, अजिबात हात नाही लावायचा बाळाला। रुक्मिणी, तुला कळत नाही का ग? हा, आता त्या रुपालीचं आवरून झालं असेल, तीच पाजल बाळाला दूध। आणि इकडं मी देते, नाही तर पाजेल। आणि इकडं हळू 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 जाऊ दे, हळू म्हणस दूध पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे झाली का तयारी? आवरा ना, तू यायची वेळ झाली की? झाली दादा, झाली ना। सगळी तयारी झाल्या, काही काळजी करू नका। हा, रुक्मिणी, ना तू येतोय आपल्या घरी। गोड आणलंय का? आणि उद्या अख्ख्या गावाला गोड वाटा काय सगळ्या? मग वाटणारच, माणूसच ठेवलाय आपण त्यासाठी। दादाचं काम म्हणजे काय साधं असतं का तेव्हा? अरे वा 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 वा। या, अहो, हे माझ्या नातवासाठी। या सरकार, याची काय गरज होती या ठिकाणी? अरे सोपी असू दे, खूप दिवसांनी ह्यो दिवस बघायला मिळतोय। खर तर ना, सगळ्यात पहिले आप्पीचे आभार मानले पाहिजेत। ती जर नसती ना, तर हे काहीच घडलं नसतं। खरंय? नाही नाही, असं काही नाहीये। हाऊ, जे काही केलं ते आपण सगळ्यांनी मिळून केलंय ना। नाही अपर्णा, तू नसती तर हे शक्यच झालं नसतं।
बरं आता बाळाची व्यवस्थित काळजी घ्या. हो आई, मी बाळाला नजरेआड पण नाही होऊ देणार. काय ग आप्पे, तुला आनंद झाला नाही वाटतं? अहो मावशी काय बोलताय तुम्ही? एवढी खुश आहे मी पण. काय खुश आहे म्हणती? अगं एवढ्या तेवढ्याला आलं की तू फिरणी बनवत असती. माझा एवढा आनंदाचा दिवस आहे आणि तरी तू फिरणी नाही बनवली का काय? होय होय आपे, फिरणी तर झालीच पाहिजे तुझ्या आजच्या. हो हो अहो, फेरणी बनवणारच की. चल मी येते तुझ्या मदतीला. हो चला. या वयात तुमच्याकडे एवढा जोश आहे तर त्या काळात तर तुम्ही काय केलं असेल? आमच्या काळात पंचक्रोशीची जोडी फेमस होती. ए आप्पे, अगं स्वयंपाक झालाय का नाही? तर भूक लागली ना बाळा. हो हो आणते. रुपाली, अगं बाळाला काय दूध वगैरे दिलं की नाही? हो आई, येतानाच त्याला दूध पाजून आणलं मी. हा हे बेस झालं. खरंच बाळ आल्याने सगळी किती खुश आहेत. नाही आता ना कायद्याने हे बाळ स्वप्नील आणि रुपालीचं झालंय, त्याच्यामुळे नाव तर ठरवलं पाहिजे ना. काय रुपाले, आपल्या बाळाचं मस्त जंगी वारसं करायचं ना आपण. हो मग करायचं तर. अरे नावाचा विचार करा आधी. अरे ते तुम्ही ठरवायचं आता. हा, बारशाची तयारी आपण करू. अरे हाय काय त्याच्यात, 2 दिवसात करू की. उद्या तयारी आणि त्यानंतर बारस. आजोबा एकदम तयारी देतात जोरात. अरे दोघं बी बघ आता कसे पळतोय ते. ए आप्पे, अगं आण ना बाया फिरणी. या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या दोघांमध्ये कोणाचा स्वभाव चांगला आहे? त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. त्याच्यातून मी असं म्हणजे ते ॲक्च्युली फार कमी बोलतात. मी याच्यात गेल्यानंतर थोडे बोलायला लागलेत. मला सगळे बोलायला लागले तुझ्या याच्यात येऊन स्वभावाच्या म्हणून त्यांचं बोलायला लागले तेवढे तरी. नाही तर फरक पडला. खूपच शांत आहेत ते. तुमचं कसं जमलं? माझं अरेंज मॅरेज आहे. मिस्टर आणि माझ्या ताईचे मिस्टर ते दोघे म्हणजे चुलत भाऊ आहेत. आधी मागणी घातलेली डिसेंबर महिन्यात, पण आम्ही नको होते कारण मुंबई म्हटलं की अरेंज मॅरेज म्हणजे खूप लांब, म्हणून मला नागपूरचं स्थळ पाहिजे होतं. आणि ॲक्च्युली मला इंजिनियरच मुलगा पाहिजे होता. नंतर ते आलेत बघायला, म्हणजे ॲक्च्युली दुसऱ्या मुली बघायला गेलेले आहेत, पण आम्ही पप्पा बोललेत फोन करून की या मुलगा आवडला तर म्हणजे असं पुढे बघू. मग ते आलेत बघायला, मग मला पण आवडलं आणि त्यांना पण. लगेच जमलं. हां, म्हणजे सकाळी आलेत बघायला आणि संध्याकाळी. अरे वा, फास्ट आहे तुम्ही. हो की नाही? तुमचं कसं काय? माझं तर लव्ह मॅरेज आहे. माझी जाव म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे. तर तिच्या लग्नामध्ये माझ्या मिस्टरांनी मला पाहिलं होतं आणि तेव्हा त्यांनी मला पसंत केलं होतं. आणि मग तिला त्यांनी विचारलं माझ्या मामाच्या मुलीला, म्हणजे माझ्या मामाची मुलगी त्यांची मोठी बहिणी असं. तर मग तिच्या थ्रू आमचं झालं लग्न. माझं तर घरातलाच म्हणजे मामाच्या मुलालाच मी दिली. आई आणि मामा दोघांचं काहीतरी संभाषण झालं आणि आमचं लग्न जमलं. लहानपणापासून ठरवलं होतं ना तुम्ही? नाही भेटत तर होता. सर्व असंच बोलतात की तुमचं लव्ह मॅरेज म्हणजे तुमचं काहीतरी होतं आधीपासून. 100%. तसं काहीच नाही सर. नाही. तुम्ही मामाकडे जायचे? हो, मी मामाकडे दिली. कधी जायचे तुम्ही सुट्टीत? हा, मी जायचे म्हणजे असं सुट्टीमध्ये वगैरे जायचो, पण असं सतत वाट बघायचे. ते ऍक्च्युली इथे नव्हतेच, ते बाहेर कामाला जायचे म्हणजे पंजाब, आउट ऑफ मुंबई. हो, कधी कधी जायचे, तेव्हा भेट व्हायची थोडीशी, दुसरं काही नाही. बघा, तुमची लग्न अशी झाली, तुम्ही इतक्या दूर असून एकत्र आता इथे आलेले आहात आणि आता तुमचं एक कुटुंब तयार झालं. तुमच्यात सगळ्यात भांडखोर कोण आहे? तुमच्यात जास्त चिडचिड कोण करत? सीमाच करते. हो, कारण ती अशी एकदम स्वतः याच्यात हे निश्चय केला की बाबा मला असं करायचं तर असंच करायचं. म्हणजे सगळं तिच्या मनासारखं नाही तर मग रुसते ती. पण मिस्टरांच्या बाबतीत पण असंच करतात तुम्ही? मिस्टर शांत आहेत माझे. तुमच्या 5 जणींमध्ये कुणी स्वभावात बदल करण्याची गरज आहे? हिलाच वाटतं. आज तुमच्या मैत्रीबद्दल सांगायचं असेल तर काय सांगा? कोण बोल? म्हणजे आमचं
एवढं बॉन्डिंग आहे ना, म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीवरून, कुठल्याही फंक्शनमध्ये कॉस्ट्युमवरून आमचे वाद होतात किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीज ठेवायच्या त्याच्यावर आमचे वाद होतात. इव्हन हळदी कुंकूला वाण कुठलं ठेवायचं त्याच्यावर आमचे वाद होतात. पण तरी पण आम्ही असं अबोला. म्हणजे मला सांगा, आता वाण कुठलं ठेवायचं ह्याच्यावरून वाद का होतात? म्हणजे मीची वेगळी चॉईस आहे, माझी वेगळी आहे. मी म्हणेन ना हे ठेवायचं, ती म्हणेन ना ते ठेवायचं. मग त्याच्यावरून मग नेमकी चॉईस फायनल इथेच होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं कधी होतं का की तुम्ही कोणाच्या तरी घरी सगळ्या जणी जमल्या आहेत आणि मज्जा केली असं? होतं ना. त्याच्यानंतर तिच्या घरी आम्ही भेटतो. आमची बीसी पार्टी असते, आमची किटी पार्टी असते, याच्या भरपूर पार्टी असतात. हिचं कधी कधी ऑफिस असतो त्याच्यामुळे ही कधी कधी आम्हाला ही आमची ऑफिस गर्ल आहे, त्याच्यामुळे ती नसते. त्याच्यामुळे तिला भाणा वगैरे निघतं, त्याने रिझन सांगते, त्याच्यामुळे ती नसते. आम्ही सगळे भेटतो. पण तुम्हाला कळतं कधी कधी खोटं कारण सांगितलंय? हो, कळून येतं लगेच. पण काय करणार ना, काय करणार, शेवटी मैत्रिणी. आज उखाणा घ्यायचा आहे, कुठला घेणार तुम्ही? संसार आहे दोघांचा, दोघांनी तो आवरायचा. पसारांनी केला तर तुषारनी तो आवरायचा. नाहीतर चिडणार या. दाराबार काढली सुंदर रांगोळी फुलांची. अरे वा. अभिषेक रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या शोच्या दिवशी. तुम्ही? हा, तांडुळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस. प्रशांत राव हाय माझी पहिली चॉईस. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर. राहुल रावांनी दिला सौभाग्याचा आहेर. अरे वा. पुरुष असतो सागर आणि स्त्री असते सरिता. अरे वा. चंद्रमुनी रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता. आज क्षमा मागायची. कोणाची मागणार? आई वडिलांची. का हो? लहानपणी म्हणजे कसं, आता मला मुलगा आहे तर मी जेव्हा लहान होती तर मला ही भाजी नाही खायची, ती भाजी खायची आहे. हां, तर खूप जिद करायची मी की नाही, मला पालेभाज्याच पाहिजेत, कडधान्य नको. पण मला आता असं रिअलाइज होतं की माझा मुलगा तेव्हा जिद करते. म्हणजे मला असं वाटते की त्या टाइमला म्हणजे आपल्याला समजत नाही. असं पालेभाज्या आवडतात? तेव्हा लग्नाच्या आधी आवडायची, आता लग्न झाल्यानंतर सर्व कडधान्य पण खाते आणि पालेभाज्या पण खाते. अरे वा. लग्नानंतर असं काय होतं बदल? कारण रोज कोणती भाजी बनवायची ते आपल्याला डिसाईड करावं. चॉईस नसते, काही चॉईस नसते. मी क्षमा मागणार. क्षमा माहिती नवऱ्याची मागणार. का हो? कारण बरंच काय त्यांना मी ऐकवते, बोलते, याच्यात बरंच काही याच्यात ते बिचारे ऐकून घेतात माझं. त्याच्यामुळे हो कळतं, पण कसं तरी पण असं आलं की आपलंच माणसं कोण सांगणार. मग त्यांनाच बोलते. मग त्याची मी मागायचं असेल तर त्यांची क्षमा मागे. माझी प्रेमळ आई. मी आईला लहानपणी खूप त्रास दिला. निबंध लिहिताय? हा, मला वाटलं निबंध लिहिताय. विषय आहे माझी प्रेमळ आई. आई प्रेमळच असते ना. आई प्रेमळच असते. हा, बोला. मग लहानपणी खूप त्रास दिलेला आहे ना मी तिला. म्हणून का हो? हे नको ते नको, हेच खायला पाहिजे, तेच खायला पाहिजे. आता मला कळतं की माझी मुलगी पण खूप त्रास देते मला. हे नको मम्मा, ते नको मम्मा, असं नाही तसं. मम्मा? तुम्हाला मम्मा म्हणते? हो. मग तुम्ही आता त्यांची क्षमा मागणार? हो, कारण की खूप त्रास दिले ना लहानपणी. तुम्ही? मी आई वडिलांची मागेन की लग्नामुळे त्यांना ऍक्च्युली नव्हतं करायचं, पण मी केलं लग्न, तर त्याच्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला असेल, झालाच होता. तर त्याच्यासाठी मी माफी मागते. आणि माझा थोडा फटका स्वभाव आहे, तर मी कोणाला काही बोलली असेल तर त्यांची क्षमा मागते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे सगळं खोटं आहे. प्रीतम माझ्यावर घाणेरडे आरोप करतोय. दिशा दिशा, एक मिनिट. हाय, नमस्कार. मी मिहिर राजशेखर. प्रीतमने तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं खरं आहे.
मी आणि दिशा एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्ही अजूनही रिलेशनशिपमध्ये आहोत. बघितलं, मी हेच सांगायचा प्रयत्न करतो यार कधीपासून. ह्यापेक्षा मोठा पुरावा काय देऊ मी? हा, ही दिशा आहे ना, हिला काही पडलेलं नाहीये कोणाचं. हिला फक्त किर्लोस्करांचा पैसा हवाय, प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी सगळ्यांना फसवलंय तिने आपल्याला. हा, प्रीतमशी तर काहीच घेणं देणं नाहीये हिला. दिशा, हे सगळं खरं आहे? नाही नाही नाही, यातला एकही शब्द खरा नाहीये. मीर आणि मी आम्ही फक्त फ्रेंड्स होतो. माझा बॉयफ्रेंड नाहीये. वा 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 वा, ड्रामा क्वीन. हा, काय कमाल ऍक्टिंग करतेस तू, माहितीये तुला? अगं, पुरावा म्हणून अख्खा माणूस तुझ्या समोर उभा केला तरी दाबून खोटं बोलतेस ना. मस्त बोल. नाही म्हणजे त्याने जो फोटो दाखवला मीर आणि माझा, तो खरा आहे, पण तो माझा बॉयफ्रेंड नाहीये. प्रीतम खूप खोटं बोलतोय. मग सत्य काय आहे? आंटी, तुम्ही तर एका नजरेत खरं खोटं ओळखता ना, मग तरी अंकल अंकल तुम्हाला हे खरं वाटतंय सगळं? काका, तुम्हाला पण हे खरं वाटतंय का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस मिस्टर प्रीतम, दिशा मला माफ कर. नाही, मी खूप कंट्रोल केलं पण आता सहन होत नाहीये. तुम्ही सगळी खूप चांगली माणसं आहात आणि तुम्हाला सत्य कळलंच पाहिजे. मला पैशांची गरज होती, फॅमिली इमर्जन्सी होती, म्हणून मी हे पाप करायला बळी पडलो. मी आतापर्यंत जे काही बोललो ते सगळं खोटं होतं. माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रीतमने मला खोटं बोलायला भाग पाडलं. काय? ए प्रीतम, तू थांब जरा. मग तू आणि दिशा मित्र आहोत. आमचं नातं एकदम पवित्र आहे आणि दिशाबद्दल मी इतके घाणेरडे विचार करूच शकत नाही. गेले खूप वर्षापासून आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखतोय. आमच्या सगळ्या ग्रुपला, रादर माझ्या घरच्यांनाही माहिती आहे. पण अनफॉर्च्युनेटली प्रीतमने तुमच्या समोर जे काही चित्र उभं केलंय, इट्स व्हेरी डिस्गस्टिंग. मलाच लाज वाटते. तू माझं पहिलं प्रेम आहेस, तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया. तू दिशाचा मित्र आहेस, राईट? बॉयफ्रेंड. अरे खोटारड्या, काय बोलतोय रे? हा, काय बोलतोयस? अरे बोल ना खरं, ही गर्लफ्रेंड आहे ना तुझी? हा, प्रीतम सोड त्याला.
सॉरी प्रीतम. हे बघ, तू बोललास तसं मी नाही वागू शकलो. सॉरी यार. मी कधी दिले तुला पैसे? अरे हिने दिले असतील. हिने दिलेत ना तुला पैसे? हा सांग ना. प्रीतम सोड. आय एम शॉक्ड. प्रीतम, तू असं कसं वागू शकतोस रे माझ्यासोबत? रे प्रीतम, किर्लोस्कर आहेस तू. ज्या किर्लोस्करांची बाहेर चर्चा होते की या घरात स्त्रियांना सगळ्यात जास्त रिस्पेक्ट मिळतो आणि तू एकतर तू मुली फिरवतोस. कॅरेक्टर खराब तुझं आहे. तुझी बाहेरची इमेज बघता मला माझ्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की तुझ्यासोबत बिलकुल लग्न करू नको, पण मी कुणाचंच नाही ऐकलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्या कॉस्मेटिक्सच्या नवीन प्रोजेक्टमध्ये तिला सामावून घे आणि ती जी ब्युटी कॉन्टेस्ट आहे त्याची सगळी जबाबदारी दिशा सांभाळेल, प्रीतम नाही. आणि प्रीतम, हे शेवटचं, यापुढे नाही. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये तू दिशाच्या हाताखाली काम करशील. आंटी नाही, माझ्या हाताखाली कशाला? आम्ही दोघं मिळून एकत्र काम करू. आंटी, मिहिरला घरी जाऊ देत का? मिहिर, तू जा. आय एम सो सॉरी. इट्स ओके. ए, तू काय ग तमाशा बघत उभी आहेस? चल निघ. समजवतीयस का कान भरतीयस? तू प्रीतमचे कान भरतीयस दिशाच्या विरोधात. पारू, पारू एक मिनिट थांब. तू हे सगळं ऐक. अरे आज जे काही घडलं त्यात जर तू इन्व्हॉल्व असशील किंवा तुझा जर यात हात असेल ना तर. दादा दादा प्लीज माझं ऐकून घे थोडं. बघ प्लीज पारूला काही बोलू नकोस. अरे तिची खरंच काही चूक नाहीये रे याच्यात. सगळी चूक माझीच आहे. आणि मी तुला प्रॉमिस करतो की ह्यापुढे असं कधीच नाही होणार. ओके? आय एम सॉरी. प्लीज पारूला जाऊ दे. आदित्य सर, एक विचारू? प्रीतम सरांना तुम्ही चांगल्याच पद्धतीने ओळखता ना? हो. पण मग ते लहानपणापासूनच असे खोटारडे आहेत का हो? नाही म्हणजे मला तर म्हणले होते की मी माझ्या भावाशी कधी बी खोटं बोलत नाही. माझा भाऊ माझ्यासाठी ह्या व्हाय त्या व्हाय. मग आता एवढी लपवा छपवी कशा पायी? हेच वाईट वागतात ना प्रीतम सर. केवढं खोटं बोलतात. पारू स्टॉप इट. प्रीतम आजपर्यंत कधीही खोटं बोलला नाहीये माझ्याशी आणि नाही कधी बोलणार. इतका विश्वास आहे ना त्यांच्यावर. मग आता मनात शंका कशा पायी? आता बी विश्वास ठेवा त्यांच्यावर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, गो निशी. लालिताई
निशी काय गेला का माहित निशी नीरजकडे गेली अगं. नीरजच्या घरी तिकडे कशा गेली? नाही ती काय माहित नाही. माहित ना म्हणजे हा खय गेला तर माहित असा मग विचारूच ते का आणि खय आता काय रावला त्याच्या काय झालं? काय नाही या घरातल्या सगळ्यांची ना डोकी फिरलेली असत. कधी काय करतीत ना तर सांगू केवचा नाही. शिनू काय रे काय झाला? म्हणजे काय आता कोणी काय केले? तुझी लाडकी पुतणी निशीन काय केला? गेला हा नीरजच्या घराकडे. काय नीरजला भेटायला निशी गेला? हो आणि दादा मामा नीरज घरात नाहीये. अरे पण शिनू म्हणजे ता कशा गेला ना ताई सर? मी सांगते मला माहितीये निशी तिकडे का गेलीये. हो मग सांग ना कशा गेला आता? ते शिर्के आलेत तिकडे ना म्हणून. आता ती नीरजची आई निशीला परत काही बोलली तर? अशी कशी बोलत माझ्या नातीक? दात घशात नाही घालू काय त्याचे? आत्ता जातोय ते निशी घेऊन येतोय मी. जायचे थांबा. तुम्ही नका जाऊ. आधीच त्या मेघनाताईंनी आपल्या घरातल्या माणसांचा अपमान केला तेवढं पुरेसं. तर जर तुमका काय बोलला ना त्या तर आम्ही कोणच सहन करू शकणार नाही. तुम्ही नका जाऊ. मी जाऊन बघते आणि निशिक घेऊन येते. मी पण येते. दादा मी पण येते. तू थांब इथे पण. चला मग. यात एकदाची कधी गावाबाहेर जातली ना देवाकच ठाऊक. ओ थांबा. काय झालं? ता बघा. मगाशी मी तुमच्याशी खोटं बोलले. मी तुमचं आणि शिर्के काकांचं बोलणं रेकॉर्ड केलं नव्हतं. मी तुम्हाला एक संधी देत होते. मला असं वाटलं मी हे रेकॉर्ड करते असं ऐकल्यानंतर तुम्ही तुमची चूक कबूल कराल. तुम्हाला मुळात तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं वाटतच नाहीये. म्हणजे तू रेकॉर्ड केलं नव्हतंस? नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ही सकाळी तुला भेटायला आली होती. तुमची भेट झाली नव्हती ना म्हणून हिने शिर्केला काहीतरी खोटं नाटं पडवून तुझ्याशी वाद घालायला आली आहे. काय मुलगी आहे? नाही नीरज, तुझ्या आऊस खोटा बोलता. माझ्या मॉमवर आरोप करायच्या आधी ना स्वतःला विचार तू जे केलंस ते बरोबर केलंस का? हा ठीक आहे, तू मला किडनॅप केलंस, असेल काहीतरी कारण, काहीतरी स्वार्थ. पण ज्यांनी फक्त आणि फक्त या गावाच्या भल्याचा विचार केला, या गावासाठी आपला जीव उबाळून टाकला, तू त्या दादा खोतांच्या जीवावर उठलास. त्यांचा गोडाऊन जाऊन त्यांचं नुकसान केलंस तू. अरे तू तुझ्या गावाचा नाही होऊ शकलास तर आमच्यासारख्या बाहेरच्यांचं काय होशील? ए नीरज, माझ्या वाकड्यात जाऊ नकोस हा, नाही तर तुझ्या आवश्यकपणे या सगळ्या गुन्ह्यात अडकवू शकताय मी. ठीक आहे. तुला मी आता जाऊ देतोय, तुझं नशीब समज. आणि निघ इकडनं आता, नाहीतर स्वतःच्या पायावर सुद्धा उभं राहू नाही शकणार तू. निघ.
ये मा दादा तुम्ही शिरके तर गेलो सगळे काय करतात थय काय चाललंय एवढा त्या नीरजच्या घरात नीरज बेटा, ही माणसं आपल्याला ना सतत त्रास देणार. आपण इथे राहू नये असं वाटतंय त्यांना. आता आपण एक सेकंद सुद्धा थांबायचं नाही. चल नीरज चल. मॉम, तुला जायचं असेल तर तू एकटी जा. मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही. नीरज काय झालं बेटा? सॉरी की मला हे बोलावं लागतं, पण तू माझी मॉम आहेस ना, ह्या गोष्टीची मला लाज वाटते. मी प्रार्थना करतो की देव तुझ्यासारखी मॉम कोणालाही देऊ नये. काय झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू म्हणतेस तू हे माझ्यासाठी केलंयस, हा? पण तुझं खरं रूप समजल्यावर कसा विश्वास ठेवू मी की तू हे खरंच माझ्यासाठी केलंय ते? उद्या परत कोणाला तरी खोटं ठरवण्यासाठी तू माझा वापर करशील. कोणाला मर्डरच्या आरोपात अडकवण्यासाठी तू माझाही जीव घ्यायला पुढे मागे विचार करणार नाहीस. बस झालं नीरज, वाटेल ते बोलू नकोस. अरे तुझा कशाला जीव घेईन मी? हिच्या बापाला, त्या रघुनाथ खोताला अद्दल घडवायची होती मला. म्हणूनच मी त्या शिर्केला सांगितलं होतं, पण फक्त किडनॅप कर असं म्हणाले होते मी. तुझ्या केसालाही धक्का लागू नये हे मी बजावलं होतं. राहिला प्रश्न गोडाऊन मध्ये तुझ्या जीवावर बेतलं त्याचा, तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की फक्त गोडाऊनला आग लावायची होती. कुणाचा जीव घेण्याचा माझा विचारच नव्हता. पण निशी आणि रघुनाथ खोत त्या आगीत अडकले, माझा काही दोष नव्हता. पण तू त्यांना वाचवण्यासाठी आगीत उडी मारायची काय गरज होती? एक निशी गेली असती तर काय आभाळ कोसळणार नव्हतं? हिच्यासारख्या 56 मुली आणल्या असता मी तुझ्या. आणि इथेच तू चुकली आहेस मॉम. तू मला ओळखलंच नाही. माझा आनंद निशी सोबत एकत्र आयुष्य काढण्यात आहे हे तुला कळलंच नाही. पण माझ्या मनात तुझ्याबद्दलची रिस्पेक्ट निशीला माहित होती, म्हणून आता प्रूफ असून सुद्धा ती गप्प राहिली. ह्याला म्हणतात खरं प्रेम. पण मी तुला हे का सांगतो, तुला ते कळणारच नाही. आणि जरी कळलं ना तरी आता खूप उशीर झाला. तुझ्यासाठी मी निशीला दूर केलं. आणि आता मी तुझ्यापासून लांब जाणार. जोवर तुझ्यातली ही अहंकारी, स्वार्थी, पैशांची घमंड असलेली बाई तुला सोडून जात नाही, जोवर तू माझ्यावर, तुझ्या मुलावर निस्वार्थ प्रेम करत नाही, तोवर मी तुला मॉम बोलणार नाही. मा
मिसेस मेघना सचदेव, तुझं हे घर सोडून जातोय. नीरज 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 थांब. नीरज नीरज थांब. थांब नीरज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला खरंच कळत नाहीये. हा देवी आईचा संकेत आहे, पण मग ते न घडण्यासाठी काय करावं मला खरंच काहीही कळत नाही. मी फक्त एवढंच सांगू शकते की तुम्ही नका जाऊ. तुम्ही इथून कुठेही जाणार नाही. एक तर त्या विरोचकामुळे तुमचा कोणाचाच विश्वास नाही माझ्यावर, पण माझ्यासाठी नाही. देवी आईने जो संकेत दिलाय त्यासाठी तरी तो संकेत खरा आहे ना. मग त्यासाठी कुठेही जाऊ नका. साहेब नका जाऊ. तुम्ही नका जाऊ. साहेब माझं ऐका. कुठेही जाऊ नका तुम्ही. नका जाऊ. मी देवघरात जाऊन येते. काय म्हणाली ती? बोला ना, काय म्हणाली ती? ती नाटकं करते. संकेत आल्याचं नाटक केलं तिने. काय म्हणाली? कसला संकेत आलाय तिला? बोला ना काहीतरी. हे सगळं थांबायला हवं. आपल्याला लगेच वावशीला जायला निघायला हवं. तुम्ही तिला सांगितलं देव्याच्या देवळात जायचंय? मी जरा आलोच. अद्वैत साहेब, देवी आईला प्रार्थना केली, माझ्या अद्वैत साहेबांना काहीही होऊ देऊ नको. साहेब काय झालंय तुम्हाला? काय चाललंय तुमच्या मनात? मगाशी तुम्ही आणि आत्या काहीही बोलला नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज संध्याकाळी 7 वाजता जाऊयात आपण वावशीला. मित्र तू पण तयार राहा.
पणत्या काय लावल्या, देवी आईचं हे चिन्ह काय काढलं. देवी आईचं चिन्ह काढल्यानंतर मी या चिन्हाला घाबरेन असं वाटलं होतं. उलट देवी आईच्या भक्तांचीच भंबेरी उडाली. मला येणारे संकेत देवी आईने मला दिलेलं वरदान आहे. देवी आईची दिव्य शक्ती येते आणि आज तू देवी आईच्या दिव्य शक्तीचा अपमान केलाय. तुझे दिवस भरत आलेत अस्तिका. आता मला संकेत येणार तुझ्या मृत्यूचा. त्या दिवशी वाचलीस तू, पण आता नाही. अस्तिका काय करतेस तू? अस्तिका मागे हो, मागे हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिव्या, काय झालं? तू रडत का होतीस फोनवर? हा, ते दागिन्यांचं काय? तुझी ताई आमच्या घरी आली होती. काय? का? म्हणजे तुला माहिती नव्हतं? नाही, मला नव्हतं माहिती. का? पण त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याच घरच्यांनी पाठवलंय त्यांना. आमच्या घरचे का पाठवतील? ते मला माहिती नाही, पण त्यांनी आमच्याकडे मागणी केली. काय मागणी केली? ते बोलले की जर हे लग्न करायचं असेल तर आम्हाला 5 तोडे सोनं घ्यावं लागेल, नाहीतर काय? नाहीतर आम्ही हे लग्न मोडू. तू कशाला मला सोनं देशील? हा, काहीतरी काय उगाच आपलं. उलट मीच तुला सोनं दिलं पाहिजे. आणि 5 काय 10 तोडे सोनं घे. तुझ्यासारखी एवढी सुंदर छान मुलगी मला जोडीदार म्हणून मिळतीये, हेच माझं भाग्य आहे. वेडी, सोनं काय मागते? पण मग तुझ्या ताईला काय सांगणारेस तू? ताईशी मी बोलून घे, डोंट वरी. आणि हे बघ गंमत, काल आपण जो नेकलेस ऑर्डर केला होता तो आलाय. कसा वाटतं? वाव, खूप छान आहे. आवडला ना? तूच घालून दे ना. मी घालून द्यायचा? ओके, आर यू शुअर? ओके, ये. खूप सुंदर आहे. छान दिसत.
पण सॉरी, मला हे घरी घालून जाता येणार नाही. इट्स ओके, चालेल. ताई, काय रे आशू? ताई, ताई कुठे आहे? हे बाई आली. काय झालं? कशाला ओरडतोयस? काय झालं? डोंट ऍक्ट सो इनोसंट. काय रे अशू, काय आरडाओरडा चाललाय? तुझ्या मुलीला विचार काय झालं. किती काय म्हणतोय हा? काय झालं? मला काय माहित, त्यालाच विचार. आई, तू ताईला आज दिव्याकडे पाठवलं होतंस. काय कीर्ती, तू दिव्याकडे गेली होतीस का? सीता, तुला माहित नव्हतं हे? नाही नाही, मी सांगतो ना, ती तिथे गेली आणि नुसती गेली नाही, ती अक्कल पाजळून आली तिची. म्हणजे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कीर्ती, तू त्यांच्याकडे गेली होतीस? कीर्ती, मी काय विचारतोय, तू त्यांच्याकडे गेली होतीस का? काका रे, होणारे नातेवाईक आहेत ते आपले, मग त्यांना भेटायला गेले तर काय चुकीचं केलंय मी? म्हणजे तू त्यांच्याकडे गेली होतीस? हो. मग कीर्ती, तू त्यांना भेटणं चुकीचं नाहीये, पण आमच्या परवानगी शिवाय तू तिथे जाणं चुकीचं आहे. कीर्ती, काय विचारतोय काका? काय म्हणालीस? मी सांगतो ना, ती तिथे गेली आणि त्यांना म्हणली 5 तोळे सोनं द्या, नाही तर हे लग्न मोडू आम्ही. कीर्ती, हे बोलून आलीयस तू तिकडे जाऊन? काय बोलतोय आशू? तू तिकडे जाऊन हे बरळून आलीयस का? अगं, काय चुकीचं केलंय मी? आपल्या फॅमिली सोबत ते नातं जोडतायत, एवढं तर करूच शकतात ना. 5 तोळं सोनं खूप कमीच मागितलंय मी. आपलं स्टेटस बघता एखादी किंमत सांगितली असती ना, तर ती त्यांना परवडली पण नसती. काय लायकी आहे त्यांची? कीर्ती, काय गरज होती हे बोलायची? तुला जर सोनं हवं होतं तर माझ्याकडे मागायचं होतंस. आपल्याकडे काय कमी आहे का? मी काही माझ्यासाठी गेले नव्हते तिकडे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की देसाई कुटुंबियाच्या सुनेला काहीतरी स्टेटस असतो. एक शब्द बोलू नकोस. आणि तुला कोणी अधिकार दिला स्टेटस बद्दल बोलायचा? आपल्या परिवाराची सून ही लक्ष्मी असते आणि तू स्वतः मुलगी असून, या घरची मुलगी असून तिकडे जाऊन सोनं मागून आलीस. काय वाटलं असेल त्यांना? तिच्या आईला काय वाटलं असेल याचा जरा तरी विचार करायचा होताच. कीर्ती, याला हुंडा घेणं म्हणतात. आणि हुंडा घेणं कायद्याच्या चौकटीत गुन्हा आहे. आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे देसाई परिवाराच्या संस्कारात हे बसत नाही. आणि दागिना म्हणजे काय ग? सांग ना. मुलगी घरात येताना जे संस्कार घेऊन येते ना, तो खरा दागिना. आणि तू आपले संस्कार, या घराचे नियम सगळं विसरून तिकडे जाऊन असली मागणी करून आलीस. स्वतःच नाही तर निदान या घराच्या इब्रतीचा तरी विचार करायला हवा होतास तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई,
2 घास खाऊन घ्या. म्हणते काय करायचं ग आता? 5 तोळे. अगं 5 तोळ्याला किती पैका लागतो माहितीये का तुला? दिव्या, तू भेटलीस जावई बापू ना? काय बोलले ते? तो म्हणाला की त्याच्या बहिणीने सांगितलंय तसं सोनं तयार ठेवा, नाहीतर त्याची फॅमिली मला स्वीकारणार नाही. अगं सत्यो म्हणला? वंदे, अगं जावई बापू असं बोलत्याला असं वाटलं नव्हतं ग. भैयाजी, त्याच्या घरच्यांना तसं वाटतंय तर आता तो तरी काय करणार आहे? आई, आता आपल्याला सोनं कसं घ्यायचं हा विचार करावा लागेल. असा हातावर हात ठेवून बसून नाही चालणार हो. काय करणार आहेस ग? कुठनं एवढा पैका आणणार आहेस सांग की. 5 तोळे म्हणजे सोपी गोष्ट वाटते वय ग तुला? अगं लगीन ठरवायला आले तेव्हा काय सांगितलं होतं त्याने? का फकस्त नारळ आणि पोरगी द्या आमासने. आणि आता 5 तोळे सोनं मागत्या. उद्या काय म्हणत्या तर बंगला द्या, परवा म्हणत्याल गाडी द्या. कुठनं पुरवणार आहे आपण या समध्या गोष्टी? वंदी, हे सोपं नाही आहे. तेव्हा मला वाटतंय की हे लगीन न झालेलंच बरं. हो आई, काय बोलताय? हो, साखरपुडा झालाय, लोकांना माहिती पडलंय. लोक काय म्हणतील आता? कोण लोक? कोण लोक? कुठल्या लोकांबद्दल बोलतीस का तू? पोटाला 12 वाजता भूक लागली की द्यायला येते? लोकांचं सांगते मला. आणि हे बघ वंदी, तुला सांगते, लोकांच्या काय बी लक्षात राहत नाही. एक दिवस लक्षात ठेवत्या, लोकांकडे एवढा येळ नाही. पण लगीन आपण जर करायला गेलो आणि मांडवात जर त्यांनी आपला अपमान केला ना, तर लोक ते आयुष्यभर डोसक्यात ठेवत्या. आणि मग रोज लोक आपल्याला टोचून बोलत्याल, तेव्हा काय करशील? हा, लोकांचं सांगते मला. आई, आपण आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? वर थोबाड करून काय विचारतेस? काय करायचं? मी आणणार सोनं. तुला माहितीये का 5 तोळ्याला किती पैका लागतो ते? आजे मला माहितीये. मी आपलं गॅरेज गहाण ठेवी आणि येईल तेवढं सोनं आपण वापरू दिव्याच्या लग्नासाठी. ए, डोसका ठिकाणावर आहे ना तुझं? डोसक्यावर पडली का येड लागले तुला? हे बघ, माझ्या कैलासाचं आहे ते गॅरेज. माझ्या कैलासानं ते तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. अगं ते गॅरेज तू देणार? तुझं कसं होणार सांग की ग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मोडायचं नव्हतं मला आणि मी तसं मोडलेलं नाही. तुम्ही म्हणलं होतं की बायकोला भेटू नका. मग मी असा विचार केलो की म्हणजे मी बायकोला भेटलो नाही, मी विद्यार्थी म्हणूनच त्यासनी भेटलो. असं शाळेत असताना मी नवरा बायको असं म्हणून नाही, शिक्षक विद्यार्थी असं या नात्यानं भेटलो. मी तुमचा शब्द खरंच नाही मोडला, तुमची शपथ. अहो, शब्द मोडलात तुम्ही आमचा, आणि शब्दाचं जाऊ द्या, तुम्ही आमची तत्व मोडलीत अधिपती. शिक्षणापेक्षा अक्कल महत्वाची हे विसरलात तुम्ही. नाही नाही नाही, आता आमचं जे काय झालं त्याच्या शिक्षणाचं कुठं काय आहे? तुम्ही दिलेली अक्कल वापरूनच मी सगळं सांभाळतोय. आणि तीच अक्कल तुम्ही आमच्या विरोधात वापरलीत. वय की ग ताई, अगं अधिपती असं वागतील असं वाटलं बी नव्हतं. अगं ताई, आत्ताच तर तू त्यांची गोडवे गात होतीस का त्यांच्याकडे आईचं काळीज आहे आणि त्यांनी. शांत हो दुर्गे, शांत हो. आमच्या मायलेकात बोलू नकस. मला माफ कर ताई, पण बघ की एवढं सगळं होऊन बी तू हे म्हणालीस का आमच्या दोघांच्या माय लेकांमध्ये पडू नकस. अगं ताई, अधिपतीने एवढं सगळं करून बी तू अजून त्यासनी लेक म्हणतीस आणि स्वतःला माय म्हणालीस ग. ते आम्हाला आई मानत नसले तर आम्ही त्यांना लेक मानतोच की ग. हो आईसाहेब, असं बोलू नका हो.
हे ऐकण्यापेक्षा माझा जीव गेलेला बरा. अधिपती उगा काहीतरी वंगाळ बोलू नका. अधिपती आम्ही तुमच्यासाठी काय नाही केलं, काय नाही केलं. आम्हाला ती मुलगी पसंत नव्हती, पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्यांचं तुमच्याशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर आमची तत्व पुन्हा एकदा बाजूला ठेवली आणि त्यांना शाळेत जाऊ दिलं. सुनबाईंनी एवढं करून बी आमच्यावर नाही नाही ते आरोप केले. तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आम्ही असे आरोप केले, पण तरी बी आम्ही काय बी बोललो नाही. आमच्या काळजाचा तुकडा आम्ही त्यांच्या हातात दिला अधिपती. आणि आता पण आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आम्ही त्या चंचीला या घरात परत घेतलं का नाही? फक्त तुमच्यासाठी अधिपती, फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही काय केलं? विश्वासघात. नाही तसं करायचं नव्हतं. मला माझं चुकलंय. नाही अधिपती, तुमचं नाही चुकलं, आमचं चुकलंय. आम्ही तुमच्या आई झालो हे आमचं चुकलंय. आमची तत्व आम्ही तुमच्यावर लादली हे आमचं चुकलंय. पण अधिपती तुमच्यासाठी आम्ही किती वेळा आमच्या तत्वांना मुरड घातले हो, हे तुमच्या लक्षात नाही आलं काय? अहो आता पण तुम्ही आम्हाला एका शब्दानं सांगितलं असतं का नाही की आम्हाला आमच्या बायकोला भेटायचंय, तर आम्ही आमची तत्व सगळी बाजूला ठेवून पुन्हा एकदा त्यांना या घरात घेऊन आलो असतो. अधिपती आम्ही तुम्हाला कायम समजून घेत आलोय, कायम. पण तुम्ही आम्हाला एकदा बी समजून घेतलं नाही. अहो एकदा तरी आम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता हो, फक्त एकदा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.